हम आह भी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम, वो कत्ल भी करते हैं तो चर्चा ही नहीं होती। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक संकटातील संधीचा आपल्या पक्षाकरिता कसा फायदा होईल याची आखणी करत असतात। हीच त्यांची खासियत आहे। अगदी निवडणूक आली रे आली की अनेक आयाराम गयाराम येतात आणि जात असतात। एकत्र कुटुंब असलं तरीही त्यात तीन भावांच्या तीन तऱ्हा असतात, त्या अगदी वेगवेगळ्या असतात। त्यांच्यामध्ये किरकोळ मतभेद होतच राहतात। त्यामुळे त्याला याने पक्षात घेतले काय किंवा त्याने पक्षात घेतले काय याला फारसं काही गांभीर्यानं न घेता एकत्र कुटुंब चालवतानाचं घराच्या वरिष्ठालाच ही खरी आणि तेही खरं असं म्हणून दोघांनाही शांत करावं लागतं। त्यातल्या त्यात जो कमजोर असतो तो नेहमीच तावात असतो आणि जो मजबूत असतो तो नेहमीच आपल्या डावात असतो। सध्या महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या भारतीय जनता पक्ष, शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांचा आपापसात भेंड्याचा खेळ सुरू आहे। परवाच्या दिवशीच शिंदे सेनेच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते आणि त्यांचं मत परिवर्तन झाल्यामुळे आपल्याकडे ओढून घेतलं। सिगरेट ओढल्यानंतर जसा धूर बाहेर निघतो तसा धूरही निघाला। महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षासारख्या मोठ्या पक्षातून कुणालाच शिंदेच्या शिवसेनेत खेचून आणणं एवढं काही सोपं नसतं, पण शिंदेच्या सेनेनं ते साध्य करून दाखवलं। मग त्याला उत्तर म्हणून भारतीय जनता पक्षानेही काही शिंदेच्या कार्यकर्त्यांना पटवून आपल्या छत्रछायेखाली आणून दाखवलं। मुंबईच्या गिरगावमध्ये मॅजेस्टिक नावाचं एक पुस्तकाचं दुकान आहे। तिथे एक वटवृक्ष आहे, त्याच्या छायेखाली चांगलीच विक्री होते असं म्हणतात, पण खरे खोटे काय असेल ते फक्त मॅजेस्टिक वाल्यांनाच विचारा। तसं आता भारतीय जनता पक्षाने केले तर त्यात काही वावगं आहे का असं आम्हाला अजिबात म्हणायचं नाही, परंतु आधी त्यांनी केलं होतं तेव्हा त्यांना हर्षवायू झाला होता। आता यांनी केल्यानंतर मागून वायू निघायला लागला। या वादावादीमध्ये राष्ट्रवादी कुठेच दिसला नाही, कारण ते वेगळ्याच वृक्षाच्या छायेत उभे होते। त्या वृक्षाची सारी पानेच गळालेली होती, त्यामुळे वृक्षाखाली असूनही ते उन्हात फडफडत होते। अशीच पाडापाडी, मोडामोडी किंवा तोडातोडी यासारख्या घडामोडी इतर ठिकाणीही सुरूच आहेत। पण भारतीय जनता पक्षामध्ये जर कुणी आलं की त्याची बातमी होते आणि भाजपातून कुणी गेलं तर त्याची किंमत आपोआपच कमी होते। अशा परिस्थितीमध्ये घरातल्या वरिष्ठानं कितीही प्रसन्न केले तरी सर्वांचं समाधान कधीच होत नाही। अशा वेळी भाजपा, शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी एकाच गोष्टीची आपल्या मनात खात्री करून ठेवली पाहिजे, ती म्हणजे या तिन्ही पक्षापैकी आपल्याला इकडून तिकडे गेले काय किंवा तिकडून इकडे आले काय याचा फारसा प्रतिष्ठेचा विषय करू नये। हा आमचा फुकटचा सल्ला आहे। तिकडे विरोधी पक्षांमध्ये आज तरी सगळा आनंदी आनंदच आहे। आता विविध पक्षांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केले आहेत। वार्डाचेही उमेदवार घोषित झाले आहेत। नामनिर्देशनाची छाननी देखील सुरू झाली असून या अडचणीच्या परिस्थितीमधून देवेंद्रजी बरोबर मार्ग काढतील। त्याचबरोबर सर्वांना हवं ते वजन देखील देतील आणि विजयाचा मार्ग सुकर करतील, याबद्दल त्यांच्या पक्षातील कोणालाही शंका नाही। त्यांनी हे म्हटलं की उत्तरादाखल आपण ते म्हणावे असे न करता छोट्या मोठ्या गोष्टींची दखल न घेता आपले संयुक्त कुटुंब अबाधित ठेवावे। इतरांनी हाच मंत्र अंगीकारावा, यातच शहाणपणा आहे।